तो कर्मामध्ये प्रवृत्त होईल का? कर्मामध्ये प्रवृत्त होणार नाही, कारण जो तत्त्वज्ञानात प्रवृत्त झाला त्याचं ज्ञान काय आहे? मी अकर्ता अभोक्ता आहे. आणि कर्मकर्त्याच्या ठिकाणचं ज्ञान काय आहे? मी कर्ता भोक्ता आहे. कर्माचं फल काय आहे? संसार प्राप्ती. आणि ज्ञानाचं फल काय आहे? मोक्षप्राप्ती. असं यांच्या कर्मफलामध्येही भेद आहे, अधिकाऱ्यामध्येही भेद आहे, आणि त्यांच्या साधनानुष्ठानामध्ये सुद्धा भेदच आहे. त्यामुळं समसमुच्चय कधीच असणं संभवनीय नाही. परवा आपण थोडं चिंतन केलं होतं, कालचा झालेला विषय आता पुढे घेऊ ना. तर परवा आपण असं चिंतन केलं होतं की मनुष्य पारमार्थिक साधना करीत असला तरी देखील कोणतं साधन करावं की जेणेकरून आपल्याला मोक्षरूपी फल प्राप्त होईल. असं करत असताना शास्त्र संस्कारयुक्त होत असताना देखील त्याला नेहमी वाटत राहतं की कर्म पण आवश्यक आहे, उपासना पण आवश्यक आहे, ज्ञान पण आवश्यक आहे. ही सर्व मोक्षाची साधनच आहे, साधनं आहेत म्हणूनच तर वेदांनी वर्णन केली, अशा प्रकारचं वाटत राहतं. तेव्हा याविषयी आपल्याला एकदम निस्संदेह निवाडा करून सांगतात की मोक्ष हे फलाचं साक्षात साधनत्व ज्ञानालाच आहे आणि परंपरेने साधनत्व कर्माला उपासनेला आहे. पण कर्माचं फल इथपर्यंतच आहे, चित्तशुद्धीपर्यंत आहे. चित्तशे शुद्ध हे कर्म न तू वस्तुपलब्ध हे. आपल्याला वस्तूची म्हणजे परमात्म्याची प्राप्ती कधीही कर्माने होणार नाही. पण उपयोग नाही का? त्याचा उपयोग आहे, पण कशासाठी? चित्तशे शुद्ध हे कर्म. या ठिकाणी अंतःकरण शुद्धीसाठी कर्माचा उपयोगिता आहे. हा विभाग आपल्याला जर कायम कळला तर आपल्याला एकदा चित्तशुद्धी जर झाली तर त्याच्यापुढे आपण तिथंच थांबू का? कर्म करतच राहू का? कुर्वन्नेवेह कर्माणी जिजी विषेत शतम समाहा. कर्म करीतच मरावं असं आपल्याला वाटणार नाही. अरे कर्माचं जे फल चित्तशुद्धी ते प्राप्त झालेलं आहे, आता इथून पुढं कर्माचा उपयोग नाही. आता पुढे हे सगळे येणारच आहे. स्वामी महाराज सांगायचे की कपड्याला इस्त्री केल्यावर कपडा चांगला दिसतो म्हणून जर 10 वेळा त्याच्यावर गरम इस्त्री फिरवली तर कपडा फाटून जाईल का कपडा चांगला घडीचा राहील? पार घडी म्हणजे त्याची घडीच विस्कटून जाईल, आहे का? त्याचे तुकडेच पडतील, आहे की नाही? जसा एखादा कपडा आहे त्याला जर तुम्ही ठरवलं की तो मलिन झाला आहे, त्याला स्वच्छ करायचं, साबण पाणी त्यात स्वच्छ होईल. परंतु पुन्हा पुन्हा जर तुम्ही सारखाच साबण लावत राहिले आणि सारखाच त्याला धुवून त्याला प्रक्षालन कर्म जोराने आपटून करायला लागले तर होता होता काय होईल? कपडा फाटून जाईल, आहे की नाही? फक्त मल जावा एवढंच त्याचा उद्देश आहे साबणाचा. तर किंवा मल गेल्यानंतर जर तुम्ही पुन्हा पुन्हा साबण चोळून जर त्याला वाळायला घातला तो पुन्हा मलिन झाला का स्वच्छ झाला? तसं कर्म करून जरा अंतःकरण शुद्ध झाली, पुढं कर्म करून काही उपयोग नाही. चालत राहायचं पण गावाला पोचेपर्यंत, गावाला पोचल्यावर चालत राहिलं तर गाव सुटल, आहे की नाही? तसं चित्ताच्या शुद्धीसाठी कर्म आहे, त्याच्या वस्तूच्या प्राप्तीसाठी नाही. हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत आपण कायम लक्षात ठेवायचा. म्हणजे मग आपल्याला पुढं जाऊन कधी बुद्धिभेद किंवा संशय किंवा विपरीत भावना ह्या साधनांविषयीची होणार नाही. आणि आपल्या साध्याकडं, आपल्या गंतव्यस्थानाकडं आपल्याला जे जायचं आहे त्याला जवळचा मार्ग आहे ज्ञानमार्ग, त्या चित्तशुद्धीचा मार्ग आहे कर्ममार्ग, चित्ताला स्थिरता करण्याचा मार्ग आहे उपासना मार्ग. हा सगळा विभाग आपल्या कायमचा लक्षात असावा. म्हणून हे जे प्रकरण ग्रंथ आहे याच्यामध्ये निस्संदेह करून आपल्याला सांगतात. कोण? निश्चलदासजी. बघा आता, ज्ञात्यास कर्माप्रमाणे उपासनेचाही अधिकार नाही. आता तुम्ही म्हणाल कर्माचा अधिकार नाही, समसमुच्चयवादामध्ये सांगितलं, मग आता उपासनेचा तरी ज्ञानवान पुरुषाला अधिकार आहे का? याच रीतीने त्यास उपासनेचा अधिकार नाही. म्हणजे बघा, तत्त्वज्ञ पुरुष उपासनेचा कर्माचा अधिकारी नाही म्हणून त्याला कर्म नाही. आता सकाळी आपण पाहिलं, कारण का? त्याला कर्म आणि फल ह्या दोघांची आकांक्षेने तो काय झाला आहे? विवर्जित झाला. मग तो कोणत्या भोगासाठी कोणतं कर्म करील का? त्याला ना कर्मफल भोगाची अपेक्षा ना कर्माची अपेक्षा. तसंच या ठिकाणी कर्माची अपेक्षा नसली तरी ज्ञानवान पुरुषांनी कर्म करावं. आपल्याला लगेच पुढं प्रमाणे येतात, माझ्या मनीची आवडी पंढरपुरानी नगुडी, किंवा घोटवीनं लाळ ब्रह्मज्ञान्या हाती मुक्त आत्मस्थिती सांडवीनं. अशा प्रकारचे आपल्या संत वाङ्मयात आपल्याला दिसतं. परंतु त्याचा आपण समन्वयपूर्वक जोपर्यंत त्याचं हृदगत संतांचं किंवा शास्त्रार्थ तो जाणत नाही, किंवा व्यासानुसारी त्यांनी केलेलं जे ब्रह्मसूत्रामध्ये फलाध्यायाचं
चिंतन आहे, उपासना कांडाविषयी त्यांनी जे लिहिलेलं आहे त्याचं आपण चिंतन करत नाही किंवा यथार्थ ज्ञान होत नाही, त्यामुळे आपलं मन कायम ह्या संबंधाने डामाडौल राहतं. म्हणून या ठिकाणी यांनी निस्संदेहपूर्वक सांगितलं की ज्ञानवान पुरुषाला कर्माचा अधिकार नाही, तसा उपासनेचा पण अधिकार नाही. म्हणजे ज्ञानवान पुरुष कर्म करत नाही, उपासना करत नाही, कर्म करण्याची उपासना करण्याची त्याला गरजसुद्धा नाही का ते सांगतात. याच रीतीने त्यास उपासनेचा अधिकार नाही, कारण मी उपासक आहे आणि देव उपास्य आहे या बुद्धीने उपासना होते. उपासना करायची म्हणजे माझं इष्टदैवत उपास्य आणि मी त्याचा उपासक, अशी भेदबुद्धी लागेल की नाही. उपास्य आणि उपासकामध्ये काही भेद मानल्याशिवाय उपासना घडेल का? नाही. पण विद्वानास तो उपास्य उपासक भाव प्रतीत होत नाही, कारण माझा आणि ईश्वराचा देहादी संघात स्वप्नाप्रमाणे कल्पित असून अधिष्ठान चैतन्य एकच आहे असा विद्वानाचा निश्चय आहे. उपासना करायला पाहिजे दोन, आहे की नाही. आणि ज्ञानवानाचा निश्चय काय आहे? उपास्य आणि मी आमचं स्वरूप काय आहे? एकच आहे. उपासक आणि उपास्य म्हणजे मी आणि माझं उपास्य हे दोन्ही एकच आहे. पण याच्यामध्ये भेद आहे, पण तो भेद कोणता आहे? कल्पित अशा प्रकारचा भेद आहे. तत्वतः माझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये अभेदच आहे. मग या ठिकाणी यांच्याकडून कल्पित भक्ती घडणार नाही का वास्तव भक्ती घडणार नाही? वास्तव भक्ती घडणार नाही, कारण वास्तव दोन्हींचं चैतन्य एकच असल्यामुळं स्वतःच्या स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारे उपास्य उपासक भाव संभवत नाही, कारण दोन नाहीत आहे. आणि जरी घडली तर तिला जशी द्वैती लोक भक्ती करतात, उपास्य आणि उपासक यांचं स्वरूप भिन्न मानून, तशी सत्यत्वाने भिन्न मानून, तसं तो सत्यत्वाने भेद मानणार नाही. तो असं म्हणेल तुझं माझं नाही भेद आणि केला सहज विनोद म्हणून त्या ठिकाणी तो मी भक्त तू देवा ऐशे करी असं म्हणेल. पण सत्यत्वाने करी का कल्पित? उलट तुम्हाला अशी कृपा कर की वास्तव अभेद आणि कल्पित भेद. आणि मग त्याच्यामध्ये कल्पित जणू काही तू सर्वज्ञ सर्वशक्तिमान, जणू काही मी अविद्या अंतःकरण उपाधीमुळं अल्पज्ञ अल्पशक्तिमान, आणि मग मी तुला म्हणणार मीच मला म्हणणार. मग मी तुला म्हणणार का मीच मला म्हणणार? मीच मला म्हणणार मी तवा अनाथ अपराधी, आणि मीच मला पुन्हा हसणार मी कसला अनाथ आणि मी कसला अपराधी. मत्त परतरम नान्यत किंचित असते धनंजय असं करत. म्हणून त्यांनी सांगितलं की सर्वात्मकपण माझे हिरोनी नेतो कोण? मनी भक्तीची आवडी हेवा व्हावी ऐशी जोडी. माझ्या मनात भगवंताची काय आहे? आवड आहे. म्हणजे एक आवडीनं मी या ठिकाणी भक्ती करतो. कारण एकरूप किंवा ज्याला सुखरूप असणारा जो परमात्मा, त्याच्यामध्ये भोग नाही, आहे की नाही. रूपतामध्ये आनंदाचा भोग नाही, आणि आनंदाचा भोग घ्यायला झालं तर द्वैताशिवाय नाही. मग या ठिकाणी उपासक भाव लागेलच की नाही? लागेल. पण तो वास्तव असेल तर तो वास्तव द्वैत काय करतं? संसाराला किंवा संसार भयाला प्राप्त करतो. आणि कल्पित भेद जे आहे ते कोणत्या आपल्या वास्तव स्वरूपाची लाभहानी करत नाही. म्हणून या ठिकाणी कल्पितम द्वैतम उपासनेचा ते म्हणतात कसा विरोध आहे तुमचा दृष्टांत आणि दार्ष्टांतिक ह्याचा कसा विषमत आहे? तर दृष्टांत काहीतरी दार्ष्टांतिकाच्या आणि दृष्टांताचं काहीतरी साम्य असावं ना, पण तुमचा दृष्टांत कसा झाला? विरोधी. पक्षी एकच असतो आणि त्याला दोन पंख असतात, आणि त्या दोन पंख एकाच पक्षाच्या ठिकाणी एकाच कालामध्ये राहतात. कोणतं? ज्ञानपण आणि आपलं ते एक पंख उजवापण आणि डावापण, दोन्ही पंख एकाच पक्षाच्या ठिकाणी एकाच कालात राहतात. आणि त्या दोन पंखात परस्पर विरोधी नाही. त्या दोन पंखात विरोध आहे का? तर काय? समगच्छध्वम समवदध्वम. त्याला जेव्हा उडी घ्यायची तेव्हा तो काय करतो? ते खाली दोन्ही पक्ष हे करतो, मग ते हवा भरून ते काय वर जायला लागतं. पण एक म्हणतो नाही मी वर जायचं, एक म्हणतो मला नाही मी खाली जायचं. असं होतं का कधी पंखामध्ये? दोन्ही पंख काय करतात? एकाच कालामध्ये त्या दोन्ही पक्ष एकाच पक्षाच्या ठिकाणी राहतात आणि त्यांचा परस्पर विरोध नाही का? दोघांचं एकमत आहे. एकमत. वर जायचं तर वर, खाली जायचं तर खाली. त्यावेळेला एक पंख जर त्याने पसरून दिला की आपोआप तो खाली जायला लागतो. त्यावेळेला दुसरा पंख काय करतो? तसाच पसरला जातो. म्हणजे दोन पंखात परस्पर विरोध नाही. कर्म आणि ज्ञान हे दोन पंख मानले तर त्या दोन पंखांचा म्हणजे ज्ञानाचा कर्म उपासनेची विरोध आहे हे आताच सिद्ध केले आहे. कर्माचा ज्ञानाशी विरोध आहे, उपासनेचा ज्ञानाशी विरोध आहे. कर्म आणि उपासना मिळून कर्मच आहे, कारण उपासना फक्त मानसक्रिया आहे. तेव्हा कर्म उपासनाचा ज्ञानाशी काय आहे? विरोध आहे. हे आतापर्यंत आपण पाहिलं.
म्हणून ज्ञानकाली ज्ञानाबरोबर कर्म राहणार नाही. एकाच कालात पंख कसे एकाच कालात एकाच पक्षाच्या ठिकाणी राहताना दिसतात, तसं हे कर्म आणि ज्ञान हे जे दोन पंख ते सारखे असले पाहिजे की नाही, तर ते परस्पर विरोध आहे. ज्ञान काय म्हणतं, मी अकर्ता अभोक्ता आहे, मला कोणत्या कर्माशी भोक्तृत्वाशी काही देणं घेणं नाही. आणि कर्मपक्ष काय सांगतो, मी करता आहे, मी भोक्ता आहे, अमुक कर्म करीनच आणि अमुक फल मिळवीनच, असं तो म्हणतो. मग आता कर्म आणि ज्ञान हे दोन बंक सारखे आहेत का विषम आहेत? आणि त्याचाच तुम्ही काय दिला दृष्टांत, तो दृष्टांत विषम आहे. आणि सिद्ध काय करता, तसंच चिदाकाशामध्ये जर उड्डाण घ्यायचं असेल तर ज्ञान आणि कर्मरूपी दोन पंख पाहिजे. पण ही दोन पंख त्या चिदाकाशात उड्डाण घेतील का त्यांचे भांडणच चालू राहतील? भांडणच चालू राहतील. म्हणून हा दृष्टांत कसा आहे, विरोधी आहे, विषम आहे. आता दुसरा दृष्टांत दिला होता, तर म्हणतो ते जाऊ द्या, अजून मी काही एकच दृष्टांत दिला नाही, मी 3 दृष्टांत दिलेले. दुसरा दृष्टांत कोणता दिला, सेतुज्ञानाचा दृष्टांत दिला. तसाच सेतुज्ञानाचा दृष्टांतही विरुद्ध आहे. ते म्हणतात तो दृष्टांतसुद्धा या ठिकाणी कर्म उपासना आणि उपासना आणि ज्ञान हे दोन्ही एकत्र दोघांचंही एका पुरुषाने एकाच कालात अनुष्ठान करावं यासाठी तो सेतुदर्शनाचा दृष्टांत दिला होता, तोही सुद्धा काय आहे, विरुद्ध आहे. कसा आहे ते सांगतात. सेतुज्ञानाचा दृष्टांतही विरुद्ध आहे, कारण ज्याचे फल प्रत्यक्ष प्रतीत होते त्यास दृष्ट फल म्हणतात. जसे भोजनाचे तृप्तिफल दृष्ट आहे, ज्याचे फल प्रत्यक्ष नसते त्यास अदृष्ट फल म्हणतात. आता त्यांनी काय केलं होतं, ह्या सेतुज्ञानाचा दृष्टांत दिला होता. रामेश्वर सेतुदर्शनाने काय होतं, पापनाश होतो. परंतु केवळ प्रत्यक्ष सेतूचं दर्शन झालं किंवा ज्ञान झालं म्हणजे पाप नाश होतो असं नाही. तिथं श्रद्धा गमनासहित म्हणजे श्रद्धा असली पाहिजे, आपण त्या सेतूजवळ गेलं पाहिजे, मग त्याचं ज्ञान झालं पाहिजे. त्याप्रमाणे जर तुम्हाला श्रद्धा गमनादी सहित रामेश्वर सेतूचं दर्शन झालं तर तुम्हाला पापनिवृत्ती हे फल मिळतं, असं त्यांनी उदाहरण दिलं होतं. तसं ते कशासाठी सांगितलं, तसंच कर्म उपासना हे काय करतात, ज्ञानाला हेतू होतात आणि ते ज्ञान काय होतं पुन्हा मोक्षाला. कर्म उपासना हे ज्ञानाला हेतू होतं आणि त्याचप्रमाणे ज्ञान हे काय होतं, मोक्षाला हेतू होतं. म्हणजेच कर्म उपासना हे सुद्धा काय झाले, ज्ञानाचे हेतूच झाले. कारण कर्म उपासनेच्या द्वारा तुमची अंतःकरणाची निश्चलता शुद्धता होऊन त्या ठिकाणी पुढं तुम्हाला तत्त्वज्ञान होऊन मग तुम्हाला मोक्ष प्राप्त होतं. पण केवळ मोक्ष जरी प्राप्त करायचा झाला ज्ञानाने, तर ज्ञानाने मोक्ष होत नाही. कारण का, ते ज्ञान होण्यासाठी अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. त्या अंतःकरणाची शुद्धता कशाने होते, कर्माने आणि उपासनेने होतं, असं मागं सांगितलं होतं. म्हणजे मिळून काय झालं की कर्मसहित उपासना आणि ज्ञान ह्या दोन्हींच्या द्वारा आपल्याला मोक्ष प्राप्त होईल. म्हणजे कर्म उपासनासहित असणारं जे ज्ञान, ते ज्ञानच तुम्हाला मोक्ष प्राप्त करून देईल. तर त्याविषयी सांगतात की तो दृष्टांत कोणता दिला, रामेश्वर सेतूचं दर्शन किंवा ज्ञान. तर ते सांगतात तसाच सेतुज्ञानाचा दृष्टांतही विरुद्ध आहे. हाही दृष्टांत विरुद्ध आहे. जसा दोन्ही पंखाचा एकाच पक्षाच्या ठिकाणी असणारा दृष्टांत विरोध आहे, तसा सेतुदर्शनाचा दृष्टांत देखील विरुद्ध आहे. कारण त्याचं सांगतात, कारण काय आहे, ज्याचे फल प्रत्यक्ष प्रतीत होते त्याला दृष्टफल म्हणतात. ज्या कोणतंही आपण जे काही साधन केलं आणि त्याचं जर आपल्याला प्रत्यक्ष फल जर दृष्टोत्पत्तीस आलं तर त्याला काय म्हणतात, प्रत्यक्ष फल आपल्याला अनुभूतीला आलं तर त्याला म्हणतात दृष्ट. आणि उदाहरण देतात, जसे भोजनाचे तृप्तिफल दृष्ट आहे. आपल्याला भूक लागली आणि आपण जेवण केलं तर तृप्ती हे जे फल आहे आपल्याला, हे कधी मिळतं, तत्काल भोजन संपल्याबरोबर आपल्याला तृप्तिरूपी फल मिळतं. ते दृष्ट आहे का, कोणाला तरी विचारायला तर खरं माझं पोट भरलं की नाही बरं, तूच सांग असं म्हणावं लागतं. का ज्याचं त्याला स्वसंवेद्य आहे, ते फल कसं आहे, स्वसंवेद्य म्हणजे दृष्ट फल आहे, आहे की नाही. आणि ज्याचे फल प्रत्यक्ष नसते त्यास अदृष्ट फल म्हणतात. इथं आपण जर यज्ञ केला की स्वर्ग कामो यजेत, स्वर्गाची इच्छा करणाऱ्याने यजन करावं. जर एखाद्याने यज्ञ केला, इथं यथासांग यज्ञ केला तर त्याचं फल स्वर्ग त्याला इथं मिळतं का मरणानंतर मिळतं. मग ते स्वर्गरूपी फल यज्ञानुष्ठान करणाऱ्याला दृष्ट फल आहे का अदृष्ट फल आहे, अदृष्ट फल आहे.
आणि भोजनाचं तृप्ती हे जे फल आहे हे दृष्ट फल आहे का अदृष्ट फल आहे? कोणतं फल आहे? दृष्ट फल आहे. ठीक आहे ना. ज्याचे फल प्रत्यक्ष नसते त्यास अदृष्ट फल म्हणतात. जसे पुण्य पापादी सेतुदर्शनाचे फल अदृष्ट आहे. आता पुण्य प्राप्त होणं किंवा पापाची निवृत्ती होणं हे जे सेतुदर्शनाचं फल आहे ते आपल्याला लगेच दृष्ट आहे का अदृष्ट आहे? अदृष्ट आहे. ज्याचे फल अदृष्ट असते त्यास शास्त्राने जितके साहित्य सांगितले असेल तितक्या साहित्याने युक्त ते कर्म फलास कारण होते, केवळ कर्म कारण होत नाही. आता ज्याचं फल अदृष्ट आहे ना, मग त्या अदृष्ट फल जर आपल्याला पाहिजे असेल तर शास्त्राने ज्या प्रकाराने त्याची जी सामुग्री साहित्य सांगितलं असेल त्याचप्रमाणे जर त्याचं अनुष्ठान केलं तरच ते अदृष्ट फल प्राप्त होतं, नाहीतर प्राप्त होत नाही. केवळ आपल्याला काही नाही करायचं कर्म स्वर्ग कामो यजेत, यज्ञाने काय होतं? स्वर्ग प्राप्त होतो. मग आपल्याला स्वर्गप्राप्तीची इच्छा आहे, आपण यज्ञ करू. यज्ञ करू म्हणजे काय? त्याच्यामध्ये त्या अग्निकुंडामध्ये नुसत्या घृताच्या आहुती देत राहिलं त्यातलं झाला यज्ञ असं म्हणून चालत नाही. तसंच यज्ञाचं स्वरूप आजकाल बऱ्याच ठिकाणी. तर तसं नाही, शास्त्राने सांगितलेल्या सर्व साधन सामुग्री सहित विधीनुसार जर ते कर्म केलं तर त्याचंही फल कोणतं प्राप्त होतं? अदृष्ट फल प्राप्त होतं, दृष्ट फल प्राप्त होत नाही. म्हणून श्रद्धा नियमादी सहित सेतूचे दर्शन पापनाशनरूप फलाचा हेतू आहे, केवळ सेतुदर्शन नाही. जर तुमची श्रद्धापूर्वक आणि नियम जसे काही नियम सांगितले असतील त्या नियमादी सहित आणि श्रद्धापूर्वक जर रामेश्वर सेतूचं दर्शन केलं तर तुम्हाला त्याचा अदृष्ट फल पुण्योत्पत्ती किंवा पापनिवृत्ती हे प्राप्त होईल, अन्यथा होणार नाही. अन्यथा म्हणजे केवळ सेतुदर्शन झालं म्हणून लगेच तुमचं पाप गेलं असं होणार नाही. त्या ठिकाणी असणारी श्रद्धा तुम्ही त्या ठिकाणी गेले पाहिजे आणि त्या ठिकाणचा जो नियम असेल तर त्या नियमाप्रमाणे तुम्ही अनुष्ठान केलं पाहिजे, तरच काय होईल? त्याचं पापनिवृत्ती हे फल, कोणतं फल? अदृष्ट फल त्याला प्राप्त होईल. आणि ब्रह्मज्ञानाचे फल जो मोक्ष तो दृष्ट आहे. आता ब्रह्मज्ञान जर आपल्याला प्राप्त झालं, मी ब्रह्म आहे असं संशय विपर्ययरहित ज्ञान झालं तर ज्ञानाचं फल कोणतं आहे? मुक्ती, मोक्ष. हे फल दृष्ट आहे का अदृष्ट आहे? दृष्ट फल आहे की नाही? या ठिकाणी हे स्वतःलाच काय आहे? दृष्ट फल आहे. म्हणून ब्रह्मज्ञान मोक्ष फलोत्पत्तीविषयी कर्मोपासनेची अपेक्षा करत नाही. ज्याला दृष्ट फल आहे, कोणा ज्ञानाचं फल काय आहे? दृष्ट आहे. मग दृष्टच फल जर आपल्याला मिळतं तर त्यासाठी कर्म उपासनेची आवश्यकता आहे का? कर्म उपासनेची आवश्यकताच पण नाही. ब्रह्मविद्येचे फल जर स्वर्गाप्रमाणे लोकविशेष अदृष्ट असते तर शास्त्राने तसे सांगितले असते, पण शास्त्र तसे सांगत नाही. आता स्वर्गाप्रमाणे, स्वर्ग म्हणजे एक लोकविशेष आहे, एक वेगळा लोक आहे. पण स्वर्ग हा जो लोकविशेष आहे तो यज्ञाच्या द्वारा प्राप्त होतो, ते फल दृष्ट आहे का अदृष्ट आहे? अदृष्ट फल आहे. परंतु शास्त्राने मग तसं सांगितलं असतं, जर तुम्हाला ब्रह्मविद्येचे फल काय आहे? अदृष्ट आहे, तर त्याच्यासाठी सांगितलं असतं अमक्या विधीपूर्वक, अमक्या नियमपूर्वक, अमका काल, अमक्या देशात, अमक्या व्यक्तीने, अमक्या रीतीनं हे कर्म करावं असं सांगितलं असतं. परंतु शास्त्राने ज्ञानाविषयी तसं काही सांगितलेलं नाही. कारण का? की ज्या कर्माचं फल अदृष्ट आहे त्याविषयी काय सांगतं शास्त्र? कथन करतं. पण ज्याचं फल दृष्टच आहे त्याच्याविषयी हे दुसऱ्या श्रद्धा नियमादिक सहित याचं अनुष्ठान करावं असं शास्त्रसुद्धा कथन करत नाही. आणि शास्त्राचं तात्पर्य असतं कर्म उपासनेसहित ज्ञान, तर त्याने कर्म उपासनेचं देखील निरूपण केलं असतं. कारण याच्यात भेद आहे. एकाचं फल दृष्ट आहे, तत्त्वज्ञानाचं फल दृष्ट आहे आणि कर्म उपासनेचं फल अदृष्ट आहे. ब्रह्मविद्येचे फल जर स्वर्गाप्रमाणे लोकविशेष अदृष्ट असते तर शास्त्राने तसे सांगितले असते, पण शास्त्र तसे सांगत नाही. कर्म उपासनेपासूनच लोकविशेष फल शास्त्र सांगते. कर्म आणि उपासनेपासून ह्या लोकविशेषाची म्हणजे स्वर्गाधिकांची प्राप्ती होते असं सांगतं. सेतुदर्शनाप्रमाणे ब्रह्मविद्या ही आपल्या फलोत्पत्तीकरिता कर्म उपासनेची अपेक्षा करील, तर ब्रह्मविद्येचे फल जो मोक्ष तोही स्वर्गाप्रमाणे लोकविशेष अदृष्टरूप होईल, पण तसे नाही. आता तुम्ही काय म्हणायला लागले की कर्म उपासनेपासूनही
जे फल मिळतं ते कोणतं आहे? एक लोकविशेष, म्हणजे स्वर्ग नावाचा एक वेगळा लोक, त्याला लोकविशेष म्हणजे हे लोकाचे जे भेद आहेत तर त्यापैकी एका भेदाने युक्त असणारा जो स्वर्ग तो लोकविशेष तुम्हाला प्राप्त होतो असं सांगतात. आता ते म्हणतात तर कर्म उपासनेची काय आहे? ज्ञानाला देखील आवश्यकता आहे. तर कर्म उपासनेचं जसं फल अदृष्ट आहे तसं ज्ञानाचंही फल काय होईल? अदृष्ट फल निर्माण होईल. ब्रह्मविद्येचं फल सुद्धा जरी मोक्ष झाला परंतु ते मोक्षरूपी फल कसं असणार? तेही अदृष्टच आहे. मग अदृष्ट फल म्हणजे स्वर्ग हे अदृष्ट फल आहे की नाही? लोकविशेष. तसं ज्ञानाचं जे ज्ञानाचं जर फल अदृष्ट मानलं ते सुद्धा काय होईल? स्वर्गाप्रमाणे कोणता तरी एखादा लोकांतरामधला एक लोकविशेष आपल्याला प्राप्त होतो असं वाटेल. पण तसे नाही. कारण का? तो जर आपल्याला लोकविशेष प्राप्त, ज्ञानानेही प्राप्त होणारा एक लोकविशेष प्राप्त होतो स्वर्गाप्रमाणे, आणि तो कसा आहे? अदृष्ट आहे. असं समजा आपण मानलंय, थोडा वेळ मानलं तरी जो लोकविशेष आहे म्हणजे तो एक देश आहे की नाही? देश आहे की नाही? याचा अर्थ तो परिच्छिन्न भाग आहे की नाही? आणि त्याचा अर्थ तो कोणीतरी केलेला आहे का नाही? उत्पन्न केलेला आहे की नाही? जो उत्पन्न झालेला आहे तो विनाश्य आहे की नाही? तो अस्थिर आहे की नाही? तो शाश्वत अविनाशी नाही, नित्य नाही. मग अखेर काय झाला? पूर्वमीमांसकाला अदृष्ट स्वर्ग जसा प्राप्त होतो तसाच अदृष्ट मोक्ष हा एक लोकविशेष प्राप्त झाला की जो नित्य नाही आणि अनित्य. अशा त्याला मोक्ष म्हटलं तरी तो मोक्ष नित्य झाला का अनित्य? मुमुक्षुला अपेक्षित काय आहे? नित्य मोक्ष म्हणजे अविनाशी किंवा नित्य असणारा मोक्ष अपेक्षित आहे का अनित्य पदार्थ रूपाने किंवा अनित्य लोकविशेष रूपाने असणारा मोक्ष पाहिजे? अनित्य मोक्ष त्याला नको आहे. मोक्ष तर नित्य प्राप्त आहे आणि भ्रांतीने बंध प्रतीत होतो. त्या भ्रांतीची निवृत्ती हे ब्रह्मविद्येचे फल आहे. वेदांत शास्त्राप्रमाणे मोक्ष कोणतं फल आहे? नित्य फल आहे. मग मोक्ष नित्य असताना म्हणजे नित्यमुक्तच आहे असं असताना बंध कसं काय वाटतो? जर तुम्ही नित्यमुक्त, सगळ्यांना नित्यमुक्त का वाटत नाही? तर भ्रमामुळं काय वाटतं? आपल्याला आपण नित्यमुक्त नसून आपण बंधवान आहोत, आपण बंधाने युक्त आहोत. हे कशाने वाटतं? भ्रमाने वाटतं. मग भ्रमाने जो एखादा पदार्थ भासतो तर त्या भ्रांतीची निवृत्ती हे ब्रह्मविद्येचे फल आहे. ज्या अर्थी भ्रमाने आपल्याला बद्ध वाटतं तर त्या बंधाची काही झाली पाहिजे? निवृत्ती. आणि मग भ्रांतीनं झालेल्या बंधाची निवृत्ती हे त्या ब्रह्मविद्येचं काय आहे? फल. ब्रह्मविद्या प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला विशेष नाही प्राप्त होणार. त्यावेळेला काय होईल? तुम्हाला फक्त ते तैसे मोक्षोपादान फळ या दोन्ही साधनं केवळ अविद्या निवृत्ती हे स्थळ. ह्या तत्त्वज्ञानाने तुम्हाला काय होईल? तुम्हाला जो भ्रम झालेला आहे संसार माझ्या ठिकाणी आहे, मी जन्ममरण धर्मवान सुखी दुःखी करता भोगता लोकांतराला जाणारा येणारा असा जीव आहे, अशी जी भ्रांती ती कशाने निवृत्त होईल? कारण तुम्ही नित्यमुक्तच आहात. मग तुम्हाला बंध झाला. बंध कशामुळे झाला? भ्रमाने झाला. भ्रमाने झाला म्हणजे आपल्या स्वस्वरूपाच्या अज्ञानाने झाला. मग जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. आणि ज्ञानाने निवृत्त होणारा पदार्थ हा काय असतो? केवळ ज्ञानाने क्रिये वाचून जर निवृत्त होत असेल तर तो पदार्थ कसा असतो? मिथ्या असतो. जसं रज्जूवर भासलेला सर्प हा केवळ रज्जूच्या ज्ञानाने निवृत्त होतो की नाही? रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने निवृत्त होतो. याचाच अर्थ तो सर्प काय असतो? मिथ्या असतो. मग मिथ्या पदार्थासाठी क्रियेची आवश्यकता आहे का? नाही. मोक्ष तर नित्य प्राप्त आहे आणि भ्रांतीने बंध प्रतीत होतो. त्या भ्रांतीची निवृत्ती हे ब्रह्मविद्येचे फल आहे. ब्रह्मविद्येचं फल म्हणजे काय? भ्रांतीची निवृत्ती. भ्रांतीची निवृत्ती कशी होते? त्या भ्रमाच्या अधिष्ठानाच्या ज्ञानाने, आहे की नाही? म्हणून आणि बरं हे जे ब्रह्मविद्या झाली की या काय होतं? भ्रम जातो. ब्रह्मविद्या प्राप्त झाल्याबरोबर मी आत्मा हे कळलं की मी देहादी आहे हा प्रकारचा भ्रम निवृत्त होतो की नाही? मग भ्रम निवृत्ती हे जे फल आहे ते त्याच्या ठिकाणी दृष्ट आहे का अदृष्ट आहे? कळले ज्याला आत्मा मी ऐसे हे ज्वर बाधती कैसे. ज्याला मी आत्मा हे कळलं की त्याला हे त्रिविध ज्वर कधीच बाधा करत नाही किंवा जगत प्रपंच हा त्याला काही बाध करू शकत नाही. मग हे त्याचं फल दृष्ट आहे का अदृष्ट आहे? ज्ञानाचं फल काय आहे? दृष्ट. कर्म उपासनेचं फल हे अदृष्ट. कर्म उपासनेपासून लोक विशेष फल शास्त्र सांगते. सेतुदर्शनाप्रमाणे ब्रह्मविद्या ही आपल्या फलोत्पत्तीकरिता
कर्म उपासनेची अपेक्षा करील तर ब्रह्मविद्येचे फल जो मोक्ष तोही स्वर्गाप्रमाणे लोकविशेष आदृष्ट रूप होईल, पण तसे नाही. मोक्ष तर नित्य प्राप्त आहे आणि भ्रांतीने बंध प्रतीत होतो. त्या भ्रांतीची निवृत्ती हे ब्रह्मविद्येचे फल आहे. ब्रह्मविद्या काय करते? त्या आत्मस्वरूपाला प्राप्त करून देते का फक्त भ्रमाची निवृत्ती करते? आणि भ्रमाची निवृत्ती केल्यावर उर्वरित राहिलेलं जे आत्मस्वरूप आहे ते आपलं यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म, ते तर आपलं स्वतःचं स्वरूप आहे. ते दृष्ट आहे का अदृष्ट आहे? ते जे मिळालेलं फल ते काय आहे? अविद्यानिवृत्ती हे फल ना. तर अविद्यानिवृत्ती फलदर्शनात असं एक ब्रह्मसूत्र आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी अविद्येची निवृत्ती हे फल कोणतं झालं? दृष्ट फल प्राप्त झालं. त्या भ्रांतीची निवृत्ती हे ब्रह्मविद्येचे फल आहे, ते आम्हास प्रत्यक्ष आहे. जशी रज्जू ज्ञानाने सर्पभ्रांतीची निवृत्ती सर्वांना प्रत्यक्ष आहे, तशी अधिष्ठान ज्ञानाने भ्रांतीची निवृत्ती प्रत्यक्ष म्हणजे दृष्टफल आहे. आता सगळ्या लोकांना भ्रम झाला. जसं रज्जूवर कोणाला मंद अंधकारामध्ये हा सर्प आहे, कोणाला दंड आहे, जलधारा आहे, पुष्पमाला आहे किंवा भुरेखा आहे, असे अनेक भ्रम झाले. पण अधिष्ठानाचं ज्ञान झालं की बरोबर सर्पभ्रांतीची निवृत्ती होती. किंवा 10 जणांना सर्पाचा भ्रम झालेला असला, पण अधिष्ठान रज्जूचं ज्ञान झालं का सर्वांची सर्पभ्रांती काय होते? तत्काल नाहीशी होते. सर्पभ्रांती जाते त्यांना दृष्टफल मिळतं का अदृष्टफल मिळतं? दृष्टफल मिळतं. जशी रज्जू ज्ञानाने सर्पभ्रांतीची निवृत्ती सर्वांना प्रत्यक्ष आहे, म्हणजे सर्वांना प्रत्यक्ष आहे म्हणजे सर्वांना दृष्ट आहे, तशी अधिष्ठान ज्ञानाने भ्रांतीची निवृत्ती प्रत्यक्ष म्हणजे दृष्टफल आहे. तसंच एकदा अधिष्ठान ब्रह्माचं ज्ञान झालं की ह्या देहादिकांना आत्मरूप समजण्याचा जो भ्रम होता त्या सगळ्या भ्रांतीची निवृत्ती हे फल कसं आहे? प्रत्यक्ष आहे का म्हणजे प्रत्यक्ष आहे का कालांतराने प्राप्त होतं? प्रत्यक्ष आहे का परोक्ष आहे? हे मी ब्रह्म आहे या ज्ञानाने अविद्येची निवृत्ती हे फल प्रत्यक्ष आहे का परोक्ष आहे? दृष्ट आहे का अदृष्ट आहे? दृष्ट आहे. भ्रांतीची निवृत्ती प्रत्यक्ष म्हणजे दृष्टफल आहे. दृष्टफलाची उत्पत्ती जितक्या सामुग्रीने प्रत्यक्ष प्रतीत होते तीच सामुग्री दृष्टफलाचा हेतू असते. आता दृष्टफलाला लागणारी किती सामुग्री? जी सामुग्री असली की काय होते? दृष्टफलाला लागणारी जेवढी सामुग्री आहे त्या सगळ्या सामुग्रीचं आपण संपादन केलं तर ती सामुग्री काय करते? त्या दृष्टफलाला हेतू होते, म्हणजे त्या दृष्टफलाला उत्पन्न करते. सगळी ते दृष्टफल उत्पन्न करण्यासाठी जेवढी सामुग्री तेवढी सामुग्री आपल्याजवळ असेल तरच दृष्टफलाला ती काय करते? उत्पन्न करते, अन्यथा नाही. तर जसे या ठिकाणी तुरी, वेम, तंतू इत्यादी सामुग्रीपासून पटाची उत्पत्ती प्रत्यक्ष आहे, म्हणून तुरी, तंतू, वेम हे पटाचे हेतू आहेत. आणि केवळ इथं सांगतात जसं तुरी म्हणजे तो धोटा, वेम म्हणजे त्या कोष्ट्याचा माग ज्याच्यावर तो कपडे विणतो तो कोष्ट्याचा माग, त्याला वेम म्हणतात. आणि तुरी म्हणजे धोटा, ते मोठा असणारा काष्टविशेष. आणि तंतू म्हणजे कापसाचे तंतू. ही सगळी सामुग्री असेल तर पटाची उत्पत्ती होते. कशी? प्रत्यक्ष. तिथं त्या विणकराचा धोटा आहे, माग आहे आणि कापसाचे तंतू आहेत. तर त्याच्यापासून वस्त्र जो निर्माण होईल किंवा पट निर्माण होईल, हे पटरूपी फल दृष्ट आहे का अदृष्ट आहे? दृष्टफल प्राप्त होईल. जसे तुरी, वेम, तंतू इत्यादी सामुग्रीपासून पटाची उत्पत्ती प्रत्यक्ष आहे, म्हणून तुरी, तंतू, वेम हे पटाचे हेतू आहेत. आणि केवळ भोजनाने तृप्तिरूप फल प्रत्यक्ष होते, म्हणून केवळ भोजन तृप्तीचा हेतू आहे. आता तुम्हाला तृप्ती पाहिजे तर तृप्तीला काय काय सामुग्री लागते? भोजन एवढीच सामुग्री लागते, आहे की नाही? मग भोजन ही सामुग्री असली तर तृप्तिरूपी जे फल आहे ते दृष्ट आहे का अदृष्ट आहे? म्हणजे दृष्ट फल उत्पन्न होण्याकरता जेवढी सामुग्री पाहिजे ती सगळी सामुग्री जुळवून आली की त्या ठिकाणी त्याचं काय होतं? दृष्ट फल प्राप्त होतं. उदाहरणार्थ भोजन आणि भोजनापासून प्राप्त होणारं तृप्ती हे फल, किंवा या ठिकाणी असणारं तंतू, धोटा आणि माग ही सामुग्री आहे कशाची? पटाची. ही सामुग्री जुळवून आली तर काय होईल? पटरूपी कार्य आपल्याला काय होईल? पटरूपी कार्यरूपाने आपल्याला दृष्टफल प्राप्त होईल. ठीक आहे ना? हां. तसे
केवळ अधिष्ठान ज्ञानानेच भ्रांतीची निवृत्ती प्रत्यक्ष प्रतीत होते. कोणत्याही भ्रांतीची निवृत्तीचं प्रत्यक्ष किंवा भ्रांती निवृत्तीरूप दृष्ट फल आपल्याला प्राप्त करायचं असेल तर त्याला एकच मार्ग आहे, कोणतं? अधिष्ठानाचं ज्ञान करून घेणं. ते ज्ञान भ्रांती निवृत्तीकरिता कर्म उपासनेची अपेक्षा करीत नाही आणि ज्ञानाचे फल जो मोक्ष तोही स्वर्गाप्रमाणे लोकविशेष अंगीकार करावा तर वेदवाक्याशी विरोधी येईल. इथं वेदावाक्याशी असं दिले तर वेदवाक्याशी विरोधी येईल. आता सांगतात अधिष्ठानाने ज्ञानाची भ्रांतीची काय होते? निवृत्ती होते. आता आपल्याला जसं रज्जूचं ज्ञान झालं, रज्जू अधिष्ठानाचं ज्ञान झालं का सर्परूप भ्रांतीची काय होते? निवृत्ती. आणि फल कोणतं प्राप्त होतं? भ्रांती निवृत्ती. हे फल कसे आपल्याला? अधिष्ठान सर्प रज्जूच्या ज्ञानाने सर्पाची निवृत्ती, हे जे झालेलं फल हे दृष्ट आहे का अदृष्ट आहे? दृष्ट फलाची प्राप्ती होते. कोणी जर म्हणायला नाही पण तशी असं जरी असलं जरी त्याची निवृत्ती होते, कोणत्या? अधिष्ठान रज्जूच्या ज्ञानाने सर्पाची. केवळ अधिष्ठान ज्ञानाने सर्पाची निवृत्ती होणार नाही, त्याला अजूनही काही सामग्री लागते. कोणते? त्याच्या ठिकाणी त्या कोणतं तरी ते ह्याला बोलावलं पाहिजे. कोणाला त्याला म्हणतात सर्प, काय त्याला? हा, पण त्याला दुसरं काय आपल्याकडे नाव आहे ना काही? गारुडी. गारुडी बोलून त्याला पुंगी वाजायला पाहिजे, आहे की नाही? असं कोणी म्हणेल. किंवा त्याच्याबरोबर भालाबरची वगैरे पाहिजे. एखाद्या मांत्रिकालाही बोलावलं पाहिजे का? ती त्याची सामुग्रीच नाही. कोणती सामुग्री खरी? अधिष्ठानाचं ज्ञान ही त्याची खरी सामुग्री आहे. आणि एकदा आणि ते फल प्राप्त होतं ते कोणतं? दृष्ट होतं का अदृष्ट होतं? सर्पनिवृत्ती दृष्टफल. दृष्टफलाला जेवढी सामुग्री तेवढी सामुग्री असली म्हणजे झालं. तसं या ठिकाणी आपल्याला ह्या अज्ञानाच्या निवृत्तीसाठी काय पाहिजे? फक्त अधिष्ठानाचं ज्ञान. एवढंच आपल्या भ्रमनिवृत्तीला पुरेसं आहे का? तेच त्याचं साधन आहे. कारण फल कोणतं आहे? दृष्ट का अदृष्ट? आणि दृष्टफलाला जेवढी सामुग्री लागते तेवढी आली जुळून म्हणजे झालं. आणि आली का नाही जुळून? या ठिकाणी आली. आता सांगतात ते ज्ञान भ्रांती निवृत्ती करता कर्म उपासनेची अपेक्षा करत नाही. मग तत्त्वज्ञानाला कर्म उपासनेची जोड पाहिजे का? नाही. कारण भ्रांती निवृत्ती हे जे फल आहे ते केवळ अधिष्ठान ज्ञानानेच होतं. त्यामुळं त्याला कर्म उपासनेची अपेक्षाही ते ज्ञान करीत नाही. का मला थोडीशी तरी हात द्या मदतीचा, असं ते कधी ज्ञान म्हणत नाही. ते म्हणतात मला गरज काय आहे? दृष्ट प्रत्यक्ष मी ब्रह्म आहे असा निश्चय झाला की मला काय होतं? अव्यवहित उत्तरक्षणी निष्प्रतिबंधपणे आनंदाचे डोहे आनंद तरंग. मला आनंदासाठी कोणतरी मदत करा, दुःख निवृत्तीसाठी मदत करा. असं कर्म उपासनेपुढे हात जोडण्याची तत्त्वज्ञानाला गरज आहे का? नाही. ते ज्ञान भ्रांती निवृत्ती करता कर्म उपासनेची अपेक्षा करीत नाही आणि ज्ञानाचे फल जो मोक्ष तोही स्वर्गाप्रमाणे लोकविशेष अंगीकार करावा तर वेदवाक्याची विरोधी येईल. आता कोणी जर म्हणायला लागलं काय नाही हरकत, परंतु हे जे ज्ञान आहे ना, तरी हे ज्ञान जरी भ्रांती निवृत्तीरूपी दृष्टफल देतं असं तुम्ही म्हणत असाल तरी पण आम्हाला असं वाटतं की तुमच्या म्हणण्याप्रमाणे जरी मानलं तरी कर्म आणि उपासना यांचं फल काय आहे? असं ह्या कर्म उपासनेची आवश्यकता नाही, परंतु कर्माप्रमाणेच याचंही फल अदृष्ट आहे असं जर तुम्ही म्हणत असाल, मोक्षरूपी फल अदृष्ट आहे, तर अर्थ काय झाला? कर्म उपासनेने प्राप्त होणारा जो स्वर्गादी रूप मोक्ष त्याचं स्वरूप काय आहे? तो आहे एक लोक विशेष. आणि मोक्षफल सुद्धा कसं आहे? मरणोत्तर मिळणारं अदृष्ट फल आहे. म्हणजे तो सुद्धा काय आहे? स्वर्गाती म्हणजे कोणता तरी लोकविशेष रूप मोक्ष आहे की जो ज्ञानाने मिळतो. म्हणजे ज्ञानाने मिळणारा मोक्ष हा जर एक लोकविशेषाच्या रूपात असेल तर त्या मोक्षाला नित्य म्हणता येईल का? नाही. ते मोक्षरूपी फले काय आहे? अनित्य. आणि शास्त्राने ते अनित्य फल सांगितले का नित्य सांगितलेलं आहे? नित्य. मुमुक्षुला अभिप्रेत नित्य फल अपेक्षित आहे का अनित्य फल अपेक्षित आहे? दृष्ट फल अपेक्षित आहे का अदृष्ट फल अपेक्षित आहे? दृष्ट फल असणारं विनाशी अपेक्षित आहे का दृष्ट अविनाशी फल अपेक्षित आहे? ते फल ज्ञानाने मिळेल का कर्माने मिळेल?
कर्माने का मिळणार नाही तर यत्कृतकम तद अनित्यम, आणि ज्ञानाने का मिळेल तर ते जे बंधाचा जो भ्रम आहे तो भ्रम ज्ञानावाचून निवृत्त होणार नाही. आणि ज्ञान निवृत्त तरी तो बंध कसा होईल? कारण जे ज्ञान निवृत्ती असतं ते काय असतं? मिथ्या असतं. म्हणून मिथ्या असणारा बंध भ्रमाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानाने होईल, आहे की नाही? ते ज्ञान भ्रांती निवृत्ती करता कर्म उपासनेची अपेक्षा करीत नाही, आणि ज्ञानाचे फल जो मोक्ष तोही स्वर्गाप्रमाणे लोकविशेष अंगीकार करावा तर वेदवाक्याशी विरोध येईल. वेदवाक्याशी काय विरोध होईल की वेदवाक्यामध्ये सांगितलं जो मोक्ष जर प्राप्त झाला तर न स पुनरावर्तते न स पुनरावर्तते, तो पुन्हा कधीही पुनरावृत्तीला प्राप्त होत नाही. आणि लोकविशेष म्हणजेच मोक्ष आणि ते अदृष्ट फल आहे असं जर तुम्ही मानलं तर होईल काय? तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उठी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यूलोक. असा तो मोक्ष होईल का नाही? आणि असा मोक्षाचं कोणाला गरज आहे? कोणत्या मोक्षाला मोक्ष पाहिजे? जेव्हा काही दिवस जाऊ दे, जरा सुख भोगू दे, येऊ दे, आहे की नाही? पंचवार्षिकमध्ये मंत्रिपदाची किंवा आमदार खासदाराची मिळालेली जी काही खुर्ची आहे ती खुर्ची आम्हाला दर 5 वर्ष एकदा निवडून येऊ दे, एकदा पडू दे, दुसऱ्या वेळेला परत मिळू दे, नंतर 10-10 वर्षांनी असं कधी कधी मिळू दे, असंच प्रत्येकाचं ध्येय असतं की नाही राजकारणी माणसाचं? का ही मिळालेली खुर्ची माझ्या स्मशानभूमीपर्यंत बरोबरच असावी किंवा परलोकाच्या नरकामध्ये सुद्धा माझ्या बरोबरच असावी असं त्याला वाटतं की नाही? नरकामध्ये तर मी जाणार आहे पण तिथे खुर्ची असली तर बरं होईल, वेड्यांचा बादशाह, दुःखी लोकांचा मी तिथं सुद्धा असावाच, असंच आहे की नाही? मग असा अदृष्ट आणि अनित्य असं मोक्षरूपी फल कोणाला अपेक्षित आहे? कोणालाच अपेक्षित नाही, आहे की नाही? ते ज्ञान भ्रांती निवृत्ती करता कर्म उपासनेची अपेक्षा करीत नाही, आणि ज्ञानाचे फल जो मोक्ष तोही स्वर्गाप्रमाणे लोकविशेष अंगीकार करावा तर वेदवाक्याशी विरोध येईल. कारण ज्ञानवानाचे प्राण कोणत्याही लोकात जात नाही असे वेदाने सांगितले आहे. वेद तर सांगतो न तस्य प्राणा उत्क्रामंती, त्याचे प्राण परलोकाला जात नाही, आणि याला तर लोकविशेषाला जायचे, आहे की नाही? मग याचे प्राण लोकांतराला जातील की नाही? जाणार. आणि तर काय सांगितलं? त्याचे प्राण लोकांतराला जात नाही. एव समविलीयन्ते, इथंच आपल्या आत्मस्वरूपात लीन होतात. मग या श्रुतीशी विरोध येईल का नाही? जर लोकविशेष असा मोक्ष अंगीकारला तर, आणि तर तो लोकविशेष नाही, तो काय आत्मस्वरूप आहे, नित्य आहे, ज्ञाननिवर्त्य आहे, कर्म उपासनेने त्याची निवृत्ती होणार नाही. म्हणजे त्याचं जे फल आहे ते कोणतं? दृष्ट फल प्राप्त होणार नाही, अदृष्टच फल प्राप्त होईल. ते लोकविशेष रूप आहे आणि ते विनाशी अनित्य आहे असा वेदाने केलेला विभागच मान्य करावा लागेल, नाहीतर वेदाच्या वाक्याला काय होईल? विरोध येईल. ते ज्ञान भ्रांती निवृत्ती करता आपलं काय? कारण ज्ञानवानाचे प्राण कोणत्याही लोकात जात नाही असे वेदाने सांगितले आहे. शिवाय स्वर्गाप्रमाणे मोक्षास अनित्यत्व येईल. स्वर्ग जसा अनित्य तसा मोक्षसुद्धा काय होईल? अनित्य. ज्याच्या मतात लोकविशेष काय करतात? ज्यांच्या मतात लोकविशेष मोक्ष अंगीकारतात त्यांनाही केवळ ज्ञानापासून मोक्षलोक प्राप्तीचा अंगीकार केला पाहिजे. आता ते म्हणतात ज्यांच्या मतात लोकविशेषच मोक्ष आहे, आहे की नाही? मोक्षसुद्धा एक लोकविशेषच आहे असं ज्यांच्या मतात मानलेलं आहे. वास्तविक लोकविशेष म्हणजे मोक्ष नाही. मोक्ष कसा आहे? नित्य, निरतिशय, निर्विशेष ज्ञान प्राप्य अशा प्रकारचा मोक्ष आहे. ज्ञानप्राप्य म्हणण्यापेक्षा ज्ञानाने भ्रम निवृत्तीद्वारा, आहे की नाही? तत्वज्ञानाद्वारा भ्रमनिवृत्तीपूर्वक नित्यसिद्ध असणारा जो मोक्ष तो प्राप्त होतो असं काही सांगायचे, वेदांताला सांगायचे. परंतु तरी काही लोक काय म्हणतात? नाही, ज्यांच्या मतात लोकविशेष मोक्ष अंगीकारतात ते म्हणतात नाही, मोक्ष हा काय आहे? जसा स्वर्ग हा एक लोकविशेष आहे ना, तसा मोक्षसुद्धा काय आहे? एक लोकविशेषच आहे असं ज्यांच्या मतात अंगीकारलं. हे एवढं बघा, त्यांनाही केवळ ज्ञानापासून मोक्षलोक प्राप्तीचा अंगीकार केला पाहिजे. त्यांच्याही मताने काय केलं पाहिजे? केवळ ज्ञान असला तरच हा मोक्ष प्राप्त होईल. जरी लोकविशेष असला ना तरी ज्ञानापासूनच तो प्राप्त होईल. का बरं? कारण ज्या फलाचे जे कारण शास्त्राने सांगितले असेल तेच कारण त्या फलास मानले पाहिजे. ते म्हणतात का बरं? तर म्हणतात तुमचं मोक्षरूपी फल आहे ते अनित्य आहे, ते लोकविशेषही
आहे असं जर तुम्ही मानलं तरीसुद्धा ते लोकविशेषरूपी जे मोक्षरूपी फल ते ज्ञानानेच प्राप्त होईल असंच तुम्हाला अंगीकार करावा लागेल. का बरं? कारण मोक्षरूपी फलाला कारण कोण आहे हे कोण सांगणार? तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. तुमचा तो लोकविशेष असो किंवा निर्विशेष असो, परंतु मोक्षाला कारण शास्त्र काय सांगेल? जे कारण सांगेल तेच त्याचं कारण असेल ना. पण शास्त्राने काय सांगितलं? ज्या फलाचे जे कारण शास्त्राने सांगितले असेल तेच कारण त्या फलास मानले पाहिजे. शास्त्राने जर ज्ञान कारण आहे म्हटलं असेल लोकविशेष रूप मोक्षाचं, तुम्हाला काय मानावं लागेल? नाही, पण आमच्या कर्माला थोडं उपासनेला थोडं घ्या म्हणून चालेल का? शास्त्र काय सांगतं? तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. शास्त्र तर केवळ ज्ञानानेच मोक्ष प्रतिपादन करते, म्हणून केवळ ज्ञानच मोक्षाचा हेतू आहे. शास्त्र तर म्हणतं ऋते ज्ञानान्न मुक्ती, ज्ञाना वाचून मोक्ष प्राप्त होणार नाही. मग तुमचा सविशेष माना नाही तर निर्विशेष माना आहे की नाही, तरीसुद्धा तो मोक्ष कशाने प्राप्त व्हायला लागेल? ज्ञानाने. बरं, हे ज्ञान मोक्षाचं स्वरूप कोणी सांगितलं? शास्त्राने. त्याच्या प्राप्तीची साधनं कोणी सांगितली? शास्त्राने. मग त्या साधनानेच तुम्हाला तो मोक्षरूपी फल प्राप्त होईल ना. आता तो नित्य का अनित्य याच्याविषयी तुम्ही चर्चा करा, पण मोक्ष सामान्यपणे मिळतो तो कशाने मिळतो? ज्ञानाने मिळतो. सामान्यपणे नाही, म्हणजे विशेषपणे. म्हणजे मोक्ष हा ज्ञानानेच मिळतो, म्हणून केवळ ज्ञानच मोक्षाचा हेतू आहे. मग याच्यावरून काय झालं? ज्ञान हाच मोक्षाचा हेतू आहे. कसं? जरी तुम्ही तो लोकविशेष मोक्ष मानला तरी, निर्विशेष मानला तरी, कर्म, उपासना आणि ज्ञान या तिन्हींचा समुच्चय मोक्षास हेतू नाही. तुम्ही म्हणाल की कर्म, उपासना आणि ज्ञान या तिघांचाही समुच्चय हाच काय मोक्षाला हेतू तर म्हणता येणार नाही. आतापर्यंत पाहिलं, कर्म आणि उपासना आणि ज्ञान यांना सेतुरामेश्वर दर्शनाचा दृष्टांत उपयोगी नाही, आणि पक्षाच्या दोन आपलं पक्षाच्या ठिकाणी असणारे दोन पंख त्याचाही जो दृष्टांत आहे तो विरोधी आहे. शास्त्रवचनावरून या ठिकाणी नित्यनिरतिशय असणारा जो मोक्ष तो अधिष्ठान ब्रह्माच्या ज्ञानाने प्राप्त होतो, म्हणून तो मोक्षसुद्धा सत्य नाही, तो लोकविशेष नाही, आणि तो अधिष्ठान ज्ञानानेच प्राप्त होणारा आहे. प्राप्त होणारा आहे म्हणजे तो त्याच्याविषयी असणारा भ्रमाचं निवृत्ती झाली की या भ्रमाच्या निवृत्तीलाच या ठिकाणी काय अविद्या निवृत्तीने उपलक्षित असं जे ब्रह्म, त्याचं दुसरं नाव काय आहे? थांबा. अविद्या निवृत्तीने उपलक्षित असं जे ब्रह्म आहे त्याचं दुसरं काय नाव आहे? मोक्ष असं नाव आहे. शाबास. हे म्हणजे लक्ष नसलं, झोप आली तरीसुद्धा सांगता आलं पाहिजे. असं जर झालं तर मग आपल्याला कंटाळा येईपर्यंत वेदांताचं चिंतन झालं पाहिजे, झोपेतसुद्धा सांगता आलं पाहिजे. जसं आता महाराजांनी सांगितलं, अविद्याने झोपही नव्हती आली, जागे पण होते, त्याच्या ठिकाणी फक्त काय झालं होतं, थोडेसे बाहेर फिरायला गेले होते. कळल्याशिवाय आम्ही कसं म्हटलं, जसा विषय असेल तसंच ज्ञान होतं ना, नेहाप्रमाणे. हा, मग पण आम्हाला कळलं की नाही. बरं, कसं कळलं हे नाही सांगता आलं, तर नेहाप्रमाणे जसं नेह असेल तसंच ज्ञान होतं की नाही, हा अकाट्य सिद्धांत आहे की नाही. मग त्याच्याबद्दल कशाला आणखी शंका घेता? तर आता सांगतं, जसं कुठं आलं होतं? हां, ज्ञानानेच मोक्ष प्रतिपादन करते, म्हणून केवळ ज्ञानच मोक्षाचा हेतू आहे. कर्म, उपासना आणि ज्ञान या तिचा समुच्चय मोक्षाचा हेतू नाही. हे समजलं. आता कर्म आणि उपासना ही ज्ञानाची रक्षक नाहीत. स्वामी महाराज सांगायचे की वेदांत कुठपर्यंत ऐकायचा? ऐकून ऐकून कंटाळा आला पाहिजे, उगीच भिडेने बसायचं म्हणून बसायचं. म्हणजे आणि एवढं झालं ना, मग काय करायचं? त्याची खरीच अर्थाने मुक्तता झाली पाहिजे, मग त्यांनी ऐकण्याची काही नाही गरज नाही. पण हे कवा जर त्यांनी सोडून दिल्यानंतर, श्रवण सोडल्यानंतर त्याला कधी स्वप्नात, झोपेत किंवा कोणत्या प्रतिकूल प्रसंगात जरी विचारलं तरी त्याची प्रक्रिया काय आली पाहिजे? बरोबर आली पाहिजे, नाही तर मग पुन्हा ते तुमचं गिऱ्हाईक झालंच परत. कर्म व उपासना ज्ञानाचे रक्षक नाहीत का, भक्षक आहेत का? मग हां, रक्षक शब्दाच्या पुढचा उलट अर्थ काय आहे? बर, नाही प्रतिज्ञा मात्रेने वस्तू सिद्धी. बघा, आता कर्म व उपासना ज्ञानाचे रक्षक नाहीत. आता तुम्ही काय म्हणतात? काल तुम्ही पाहिलं होतं
की काय आहे, कर्म आणि उपासनेने अंतःकरणाची शुद्धी आणि स्थिरता होते, ज्ञानाने मोक्ष होतो. पण ते ज्ञान कुठं राहतं? शुद्ध आणि स्थिर चित्तातच राहतं की नाही. म्हणजे याचा अर्थ झालं जरी ज्ञान, आणि जे ज्ञान ज्या अंतःकरणात होतं त्या अंतःकरण जर कर्म उपासनेने अनुष्ठान करून जर शुद्ध आणि स्थिर ठेवलं नाही तर त्या ज्ञानाचं रक्षण होईल का? नाही. आपल्याला ओवी पण माऊलीची आहे समोर, कोणती? तैसे मोक्ष देईल ज्ञान. बघा चांगले ऐका ओवी, तैसे मोक्ष देईल ज्ञान. चांगलं लक्षात ठेवा, मी विचारतो. तैसे मोक्ष देईल ज्ञान, येथ कीर नाही आन, परी तेचे थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. पाताळीचे निधान दावील कीर अंजन, परी व्हावे लोचन पायाळाचे. जसं या जमिनीमध्ये गाडलेलं धन आहे की नाही, तर ते जर आपल्याला ते धन सापडेल की नाही? कोणालाही सापडेल का? पायाळूला सापडेल का? पायाळूच्या डोळ्यात अंजन घातलं तर सापडेल? पायाळूच्या डोळ्यात अंजन असलं तर सापडेल, आहे की नाही? तसं ज्याचं चित्त शुद्ध आणि स्थिर आहे आणि त्याला जर गुरुनी ज्ञान सांगितलं तर त्यालाच काय होईल? आपला आत्मस्वरूपाचं यथार्थ अवगम किंवा साक्षात्कार होईल, नाहीतर होणार नाही, आहे की नाही? पण हा पायाळू कोण आहे? जो अंतःकरण शुद्ध आणि स्थिर झालेला पुरुष आहे. आणि मग ज्ञानांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, फिटले तिमिर दुःख गेले, फिटले भ्रांतीचे पडळ. श्रीगुरु निवृत्ती राहे मार्ग दाविला सोज्वळ, बाप रखुमा देवरू विठ्ठलू दिनाचा दयाळ. धर्म जागो निवृत्तीचा ग, धर्म जागो सदैवाचा जेबा परोपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चार. आहे की नाही? असं ऐक नाही, हेच आपलं चिंतन चालू आहे की नाही? याचा अर्थ तुम्हाला जे होणारं भगवत दर्शन आहे ते भगवत दर्शन कशाने होईल? चित्त शुद्ध आणि स्थिर असेल तरच होईल, अन्यथा होणार नाही. म्हणजे ज्ञानाचे रक्षक आहेत का नाही दोन्ही? कर्म आणि उपासना ही ज्ञानाचे रक्षक आहेत की नाही? तरच ज्ञानाचं फल मिळेल, नाही तर फल मिळणार नाही. ते ज्ञान होईल परंतु त्यांनी लिहिले तर लवकर तर होणारच नाही. आणि जर तुम्ही कर्म उपासना केली नाही तर जे सुईले आव्हांटा जाय, असं जे उपजो चिनला आहे एक तर ते ज्ञान लवकर उत्पन्नच होत नाही, आणि उपजली आव्हांटा सुई. आणि जर ते ज्ञान झालं आणि चित्त शुद्ध नसलं तर ते आडवाटेलाच जातं, पाप करतो. आणि त्याला म्हटलं की पाप करतो का? न पापमाहम, काय न पापम न पुण्यम न सुखम न दुःखम चिदानंद रूप शिव केवलोहम. मी आत्मा आहे, तुम्हाला दिसतं पाप, माझ्या ठिकाणी नाही. अशा प्रकारचं ते आडमार्गाला नेतं, आहे की नाही? का नेतं? तर त्याच्या अंतःकरणात विषयासक्ती ठेवली त्याने, मग ते मन काय झालं? पुन्हा मलिन झालं, अस्थिर झालं, आहे की नाही? मग तो मोक्ष झाला की त्याला चिदानंद रूप आहे का? चिदानंदाचा भास आहे का? दुःख जडाला चिद आणि आनंद म्हणतो. हा, दुःख जडालाच काय म्हणतो? चिदानंद. भ्रमिष्ठ आहे का तत्वज्ञानी आहे? तत्व भ्रमिष्ठ आहे, तत्वज्ञानी नाही. मग काय करायला पाहिजे? त्याच्या ठिकाणी कर्म आणि उपासना यासहित जर ज्ञान असेल तरच ते आहे, नाही तर उपजली आव्हांटा सुये. ते आडमार्गाला गेलेलं ज्ञान आहे तो त्याचा वेदांत आसुरी वेदांत आहे, दैवी वेदांत नाही असं आम्ही म्हणू, आहे की नाही? हे किती गोड चालले 13व्या अध्यायाचं. नाही तर भरपूर आहे, चिंतनाला एकमेकाला पूरक आहेत नाही सगळे, का नाही वाटत तसं? काय तिथला तिथं निथला इथं पूरक आहे. हा, आता बोललो तर त्याचं करतो ना निराकरण. हां, आता बघा काय ज्ञानरक्षणाकरता काय झालं? बरोबर आहे ना? ज्ञानवानास कर्म उपासनेची आवश्यकता आहे असे सांगून जलसिंचनाचा दृष्टांत दिला होता. आता आपलं हे चाललं होतं की तुम्हाला असं वाटतं की कर्म आणि उपासना ही ज्ञानाचे रक्षक आहेत, आहे की नाही? बरोबर ना? हेच पाठीमागे दिलं ना, त्यासाठी त्यांनी उदाहरण कोणतं दिला? जलसिंचनाचा दृष्टांत दिला होता. आपण जर एखाद्या जमिनीमध्ये असणारं गुप्त रीतीनं बीज, त्याला जर पाणी पुरवठा जलसिंचन केलं तर त्याला अंकुर फुटतो. नुसतं अंकुर फुटतो का? त्याची वृद्धीसुद्धा होते,
वृद्धीसुद्धा होते. आणि जर पाण्याचा पुरवठा काढून घेतला तर मोठमोठे वडाचे वृक्षसुद्धा काय होतात, वठून जातात, आहे की नाही, काही राहत नाही, त्यांच्यामध्ये शुष्क होऊन जातात, अशी स्थिती की नाही. तसा ह्या ज्ञानाचा अंकुर उद्भूत व्हायचा असेल आणि त्या ज्ञानरूपी अंकुराचा वृद्धी होऊन विशाल वटवृक्षात रूपांतर व्हायचा असेल तर कर्म उपासना रूपी जलाचं सिंचन त्याला केलंच पाहिजे. आता हे सुद्धा आपल्याला यालाच म्हणतात पुष्पितावाणी, आहे की नाही, यालाच काय म्हणतात, रोचक वाणी. ऐकली की माणसाला अगोदरच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास, आहे की नाही, किंवा श्रावण मास. श्रावण आहेच खरोखर तर श्रावणच भरा, आहे की नाही. अगोदरच कर्म उपासनेचा उल्हास आणि त्याच्यामध्ये काय असे अनुकूल असे पैकी उपपत्तीपूर्वक विचार आले की माणसाच्या मनात वाटतं की वा वा हे खरं आहे की नाही. म्हणजे कर्म उपासना ही ज्ञानाची रक्षक आहेत. काही वाईट वाटत काय ओवीचं काय राहिलं तर त्या इथं केर नाही आण ते मोक्ष. हा बरोबर महत्त्वाचं राहील. चुकलं तर त्याच्या तर हां बरं. आता कोणी न सांग ते सोडून दुसरे सांगा, कारण त्याला माहिती आहे म्हणून त्यांनी पुन्हा तिथं आणलं. आता माहिती त्याचं काय तर माऊली म्हणतात की ते माऊलींना काय नाही, माऊलींना जे म्हणायचं ते सर्वांना ज्ञात आहे, पण मला दुसरंच म्हणायचं. मग त्याचा अर्थ असा दिसतो सरळ की नाही, तैसे मोक्ष देईल ज्ञान. तैसे मोक्ष हे कोण देईल, मोक्ष हा आपल्याला ज्ञान करून देणारच, आहे की नाही. तैसे मोक्ष देईल ज्ञान, मोक्ष हा ज्ञान देणारच. येथ केर नाही आण, याविषयी कोणत्या प्रकारची अन्यथा गोष्ट नाही. परंतु की तेच थारे, म्हणजे तेची म्हणजे काय, ते जे ज्ञान आहे ना का मोक्ष ज्ञान, ते थारे म्हणजे एकदा आपण या माणसाने थारा धरला म्हणजे स्थिर राहिलं, ते ज्ञान स्थिर होईल. अशा प्रकारचं चित्त शुद्ध व्हावे, असं मन काय झालं पाहिजे, शुद्ध झालं पाहिजे. आता मला हे सांगा, तुम्ही नका सांगू, तैसे मोक्ष देईल ज्ञान म्हणजे मोक्ष ज्ञान देतं, ही गोष्ट माझी बरोबर आहे का चुकीचं एवढं सांगा. चुकीचं ज्यांना वाटतं त्यांनी हातवर करा. मोक्ष हे ज्ञान देतं असं जे म्हणतात तर ते चुकीचं आहे असं ज्यांना वाटतं त्यांनी हात वर करा. याच्यातले थोडेच लोक चुकले, आहे की नाही. आता ज्यांना वाटतं की ज्ञान हे मोक्षानेच होतं असं ज्यांना वाटतं त्यांनी हात वर करा. जाऊ दे, आता दोन्ही पक्ष झाले, आता तिसरा पक्ष सांग. आता ज्यांना वाटतं की ज्ञानानेच मोक्ष होतो त्यांनी हात वर करा. ज्ञानानेच मोक्ष होतो असं ज्यांना वाटतं त्यांनी हात वर करा. जो सर्वच हात वर झाले, आता काय करावं. आणि मग आधी जे दोघांनी सांगितलं त्यांचं चुकीचं होतं काय, काय बरं काय शब्द तर तेच काय. अगोदर आम्ही काय म्हटलं मोक्षानेच ज्ञान होतं, तर हे काही लोक म्हणे बरोबर आहे असे हात केले. नंतर म्हणलं की ज्ञानानेच मोक्ष होतो, बरोबर ना, हे ज्यांना कळलं त्यांना हातवर, राहिलेले अर्धेने हातवर केले. आणि मग आपलं मोक्षानेच ज्ञान होतं याला अर्धे हातवर झाले. आणि ज्ञानाने मोक्ष होतो असं म्हणलं पुन्हा सगळ्यांनीच हातवर केले. मग काय झालं नेमकं, हात तर कोणते तरी सगळ्यांचे म्हणून जेवढे हात असतील तेवढेच व्हायला पाहिजे ना. हां तर आता सांगा माझं जिथं चुकलंय ते दुरुस्त कोण करून सांगेल. मी काय म्हणतो, तैसे मोक्ष देईल ज्ञान, हे ना मी अन्वय केला का त्याप्रमाणे मोक्ष हे ज्ञान देतं. चांगलं लक्षात घ्या. मोक्ष थोड्याच का ते काय अवघड आहे असं नाही, करमणूक चालली तर त्यामध्ये मोक्ष हे ज्ञान देतं असा सिद्धांत तो काही ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला, तो अगदी बिनचूक आहे. मोक्ष हा ज्ञान देतो म्हणजे मोक्षाने ज्ञान प्राप्त होतं असं ज्यांचं म्हणणं, ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं अगदी तंतोतंत कळलं आणि पटलं असं ज्यांना वाटतं त्याने हातवर करा. कोणीच हातवर करत नाही. बरं असं का बरं, हा अन्वय चुकला का माझा. मग काय अन्वय करायला पाहिजे होता मी, तैसे ज्ञान देईल मोक्ष असा अन्वय करायला पाहिजे होता, आहे की नाही. हे बरोबर आहे का आता, तैसे ज्ञान देईल मोक्ष बरोबर आहे का आता. हा काय हरकत नाही ना. तो सविशेष देईल का निर्विशेष मोक्ष देईल. आणि समजा तुम्ही म्हणे नाही सविशेषच मोक्ष असतो, मोक्षसुद्धा एक लोक आहे, तोच सुद्धा कशाने प्राप्त होईल, तो सुद्धा ज्ञानानेच प्राप्त होईल. ठीक आहे,
मग आता इथं सुद्धा काय सांगतात, ज्ञानाने मोक्ष मिळतो, परंतु ते ज्ञान अंतःकरणात स्थिर झालं पाहिजे की नाही, बरोबर ना. मग ते अंतःकरणात स्थिर होण्याचा उपाय काय आहे? उपाय ज्ञानच आहे का उपाय कर्म उपासना आहेत? उपाय कर्म उपासना आहेत असं वाटतं की नाही? आतापर्यंतचे जे संस्कार झाले आपल्याला, अंतःकरणाची शुद्धी कर्माने होते आणि अंतःकरणाची स्थिरता उपासनेने होते. मग ज्ञान जरी आपल्याला झालं तर त्या ज्ञानाचं रक्षण करणं आपली जबाबदारी आहे की नाही, आपलं कर्तव्य आहे की नाही. मग ते ज्ञानाचं रक्षण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? ते ज्ञानाचं रक्षण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? झोप घेता कामा नाही, असं हे तर पहिलं कर्तव्य आपलं आहे की नाही. आणि त्याच्यानंतर तर कोणतं कर्तव्य आहे? कर्म उपासना करणं असं भ्रांतीनं सांगणं हे आपलं दुसरं कर्तव्य आहे की नाही. म्हणजे तेच चाललंय महाराज, तेच चाललंय. कर्म आणि उपासना हे तर काय, आम्ही तुम्हाला काय सांगतो इथं, हे परिच्छेदाचं नाव काय आहे? कर्म उपासना ही ज्ञानाची रक्षक नाहीत. आपल्या समोर ओवी आली ज्ञानोबरायांची की ज्ञान उपासना ही ज्ञानाची रक्षक आहेत, असं वास्तविक ज्ञानोबरायांचा हा सिद्धांत नाही. पण ही ओवी आपल्याला भ्रमात पाडणारी आहे की आपल्याला वाटतं कर्म, कारण त्याची थारे आईशी चित्त शुद्ध व्हावे, ते ज्ञान आपल्या चित्तात स्थिर व्हायचं असेल तर बरोबर आहे ना, असं चित्त काय असलं पाहिजे? शुद्ध असलं पाहिजे. आता तुम्ही सांगा की या ठिकाणी चित्तशुद्धी किंवा चित्ताच्या स्थिरतेचं आत्तापर्यंत केलेल्या शास्त्रचिंतनाप्रमाणे तुम्हाला काय साधन माहीत आहे? कर्म आणि उपासना सोडून दुसरी कोणतीच साधनं नाही ना. मग ह्या ओळीवरून आपल्याला असं वाटेल की नाही की कर्म आणि उपासना ही नित्य केली पाहिजे. कर्म उपासने सहित ज्ञान, बरोबर आहे ना, ते मोक्षाला कारण होईल. असं म्हणजे कर्म उपासने सहित ज्ञान म्हणजेच काय? कर्म उपासना आणि ज्ञान हे तिन्ही मिळून मोक्ष प्राप्त होईल असा समसमुच्चय ज्ञानोबराय सांगतात. असं आपल्याला स्पष्टीकरण करता येणं शक्य आहे का नाही? वाटतं की नाही? आता जेव्हा 18वा अध्याय येईल तिथं सांगणार आहे, पण आता आपला जो 13व्या अध्यायातला शेवटचा परिचय आहे ना, तिथं सांगणार आहे ते किंवा ह्या प्रश्नांची उत्तरं आम्ही पुढं जाऊन तुम्हाला देऊ, अजून काही ती वेळ आलेली नाही असं म्हणतात. तसं इथं सुद्धा आता एवढ्यापुरतं झालं ना, तर ज्ञानोबरायांचं आता सगळं ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं पाहिजे. जर हाच सिद्धांत ज्ञानोबरायांना सांगायचा असता तर या ठिकाणी ज्ञानोबरायांनी सगळ्या ठिकाणी कर्म उपासनेचं समर्थन केलं असतं काही नाही, ज्ञानासहित केलं असतं. पुढे जाऊन सगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी क्रमसमुच्चय सांगतात का समसमुच्चय सांगतात? एक 18 अध्याय ते कुठं आले निर्भर माहीत नाही. सगळ्या ठिकाणी त्यांनी कर्मसमुच्चय असा शब्द किंवा क्रमसमुच्चय असा शब्द योजलेला आहे. समसमुच्चय कुठेही नाही असा त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे ना. इथं असं घ्यायचं की अज्ञानी पुरुषाला ज्ञान होईल पण अंतःकरणाची शुद्धी असली तर, हे जे शास्त्रप्रमाणे हे विद्वानाला विषय करून एक अविद्वानाला विषय करून, अविद्वानाला विषय करून, लक्षात आलं ना. हे झालेलं कोणासाठी चालले? मग हे ज्ञानाने मोक्ष होईल पण ते अंतःकरण स्थिर असलं तर, हे सांगताना ज्ञानवान पुरुषाला सांगतात का अज्ञानी पुरुषाला सांगतात? मग ज्ञानवान पुरुषाला शास्त्र विषय करते का अज्ञानी पुरुषाला करते? लागली का संगती? आता बघा कुठं आलं, कर्म उपासना ही ज्ञानाची रक्षक नाहीत. तर त्यासाठी सांगतात ज्ञानरक्षणाकरिता ज्ञानवानास कर्म उपासनेची आवश्यकता आहे असे सांगून वृक्षाच्या जलसिंचनाचा दृष्टांत दिला होता. जलसिंचनाचा दृष्टांत दिला. ज्ञान आणि कर्म, ज्ञानवान पुरुषाला कर्म आणि उपासना आवश्यक आहेत मोक्षरूपी फलासाठी असं आतापर्यंत प्रतिपादन केलं होतं आणि त्याला जलसिंचनाचा दृष्टांतही दिला होता. म्हणजे हे जे वक्ते आहेत, श्रीगुरू आहेत, ते शिष्यांनी केलेल्या पूर्वपक्षाला हे विसरून गेलेत असं नाही. त्यांनी ज्या क्रमाने पूर्वपक्षी केले त्याच क्रमाने, ज्या पद्धतीनं केले त्याच पद्धतीने त्याचं खंडन करतात. बघा, परंतु कर्म उपासना ही ज्ञानाची रक्षक नाही. तो ज्ञानाची रक्षक आहे आणि कर्म उपासना ज्ञानाची रक्षक असल्यामुळे कर्म उपासना कुठपर्यंत करीत राहायची माणसाने तत्वज्ञान झाल्यानंतर? त्या पूर्वपक्षाचं काय मत आहे? कर्म उपासना ही ज्ञानाची रक्षक आहे की नाही? पूर्वपक्ष म्हणतं की नाही. मग तुम्हाला समजा ज्ञान झालं, ज्ञानानंतर कर्म उपासना केली पाहिजेत की नाही?
बरं केलीच पाहिजे. बरं नाही केली तर नुकसान होईल का तुमचं? काही होईल का? ज्ञान टिकणार नाही. ज्ञानच टिकणार नाही तर ज्ञानाचं फल मोक्ष तरी टिकेल का तुमचा? संसार बंधनातून मुक्त व्हाल का? नाही. मग आम्ही काय म्हणतो, कर्म उपासनासहित ज्ञान केलं पाहिजे असं कोणाचं मत आहे? हे पूर्वपक्ष. शाबास. ज्ञानाच्या पूर्वावस्थेत तर उलट ज्ञानाचे नाशक आहेत, परंतु हे सिद्धांती सांगतात कर्म आणि उपासना ही मुळीच ज्ञानाची रक्षक नाही. मग उलट रक्षक नाही, ती भक्षक आहे. जर ज्ञानकालामध्ये जर त्या पुरुषाने, बरोबर, ज्ञानवान पुरुषाने जर कर्म उपासना केली तर त्याला झालेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं सुद्धा रक्षण होणार नाही. कर्म उपासना ही त्याला काय करतील? भक्षण करून, म्हणजे त्याची काय भक्षक आहे, रक्षक नाही. कारण काय? शिवाय तिथं पहिला दृष्टांत अयोग्य किंवा विरोधी म्हटले. कोणता? दोन पक्षाचा, पंखांचा. दुसरा दृष्टांत कशाचा होता? रामेश्वर सेतू दर्शनाचा. तोही काही म्हणणे विषम किंवा विरोधी. मग त्यांनी तिसरा दृष्टांत कोणता दिला होता? जलसिंचनाचा. तर आता या ठिकाणी सांगतात जलसिंचनाचा दृष्टांत दिला होता, परंतु कर्म उपासना ही ज्ञानाची रक्षक नाही. ज्ञानाच्या पूर्वावस्थेत तर उलट ज्ञानाचे नाशक आहेत. उलट ज्ञानाची पूर्वावस्था म्हणजे ज्ञान हे जर आपल्याला अदृढ असेल, पूर्वावस्था म्हणजे प्राथमिक स्वरूपात ज्ञान झाले, मी ब्रह्म आहे, परंतु अजून ते संशय विपर्ययग्रस्त होऊन त्या परिपूर्ण चंद्र पौर्णिमेचा असा असणारा जो चंद्र, त्या ज्ञानाला अजून ह्या राहू केतू आहे की नाही, जसे ग्रहण लागतं तसं त्याला अजून ग्रहण लागण्याची शक्यता आहे. कारण का? ते ज्ञान अजून परिपक्व झालं नाही. म्हणजे परिपक्व झालं नाही म्हणजे दृढ झालं नाही. म्हणून ह्या ज्ञानाच्या पूर्वावस्थेत तर म्हणजे प्राथमिक थोडंसं ज्ञान झालं, आज थोडंसं ज्ञान झालं म्हणजे थोडंसं संशय विपर्यय यत्किंचित येऊ शकतात, म्हणजे ते ज्ञान काही नाही, दृढ नाही. तर अशा वेळेला तर कर्म उपासना अजिबातच उपयोगाची नाही, उलट ती काय आहे, फार घातक आहेत असं सांगतात. कोण? सिद्धांती श्रीगुरु. लक्षात घ्या, ज्ञानाच्या पूर्वावस्थेत तर उलट ज्ञानाचे नाशक आहेत. शिवाय जलसिंचनाचा दृष्टांत योग्य नाही. स्वामी महाराज सांगायचे की ताकातून एकदा लोणी पूर्णपणे बाजूला आलं, आता ते लोणी किती काळ राहिलं तरी काही होत नाही. पण प्राथमिक स्वरूपात थोडंसं त्याचं हे केलं, आपण काय मंथन केलं, थोडे कण जमायला लागले, त्यांचा सगळा गोळा करून एकत्र काढला नाही तर ते पुन्हा काय होते, ते सगळे ताकातच मिसळून जातात, आहे की नाही. म्हणून तसं जोपर्यंत हे ज्ञान दृढ झालं नाही म्हणजे ते अदृढ आहे किंवा त्याला काय म्हणतात, ज्ञानाची पूर्वावस्था आहे, त्या काळात तरी कर्म उपासना ही त्याला अत्यंत विरोधी आहेत. आणि तो दिलेला तिसरा दृष्टांत जो जलसिंचनाचा, हा दृष्टांतसुद्धा काय आहे, विरोधीच आहे असं सांगतात त्याला. जलसिंचनाचा दृष्टांत योग्य नाही. जलसिंचन वृक्षोत्पत्तीस आणि त्याच्या रक्षणास हेतू नाही. तो काय म्हणतो, जलसिंचनाने काय होतं, वृक्षाची उत्पत्ती पण होते आणि पुढची त्याची वाढ सुद्धा कशाने होते, जलसिंचनाने होते. पण ते म्हणतात जलसिंचन वृक्षोत्पत्तीस आणि त्याच्या रक्षणास हेतू नाही. हे जलसिंचन केलं म्हणजे वृक्षाची उत्पत्ती होते आणि त्याचं काय होतं, वृद्धी होते किंवा त्याचं रक्षण होतं, हे मुळीच हीच गोष्ट मुळी बरोबर नाही. हा दृष्टांत कसा आहे, योग्य नाही. कारण वृद्ध वृक्षास केलेले जलसिंचन फक्त वृक्षाच्या रक्षणास निमित्त आहे. समजा एखादा वाढलेला वृक्ष आहे आणि त्यांनी तुम्ही त्यांना जलसिंचन केलं तर तो फक्त काय होतो, वाढतो का, उत्पन्न होतो. जुना वृक्ष बरोबर आहे ना, वाळायला लागला आणि त्याला तुम्ही मुळाला भरपूर पाणी सोडलं तर त्या वृक्षाने त्याची फक्त काय होते, पुन्हा वाढ होते का, तो नवीन उत्पन्न होतो, नवीन उत्पन्न होत नाही. जलसिंचन फक्त वृक्षाच्या रक्षणास निमित्त आहे, फलोत्पत्तीस निमित्त नाही. आता ते वृद्ध झालेला वृक्ष आहे, त्याला समजा आंबा आहे, त्याला फळच लागत नसतात, पण अशा वेळेला तो आंबा जर वठायला लागला तर पाणी दिल्यामुळं फार तर काय राहत होतं, फक्त हिरवागार दिसतो, पण म्हणून काय फलोत्पत्ती होते का जलसिंचनाने, नाही. जलसिंचनाने पुष्ट जो वृक्ष त्याची पुष्टता फलास हेतू आहे. तर ते म्हणतात जलसिंचनाने जर तो वृक्ष अगोदरच पुष्ट असेल, बरोबर ना, आणि मग अशा वेळेला त्याची पुष्टता जर असेल तर तो काय होतं, फल उत्पन्न होतं का, जलसिंचनाने होतं का, जलसिंचनाने पुष्टतेद्वारा त्याच्या ठिकाणी फलोत्पत्ती होते, पुष्टतेद्वारा. मग त्या वृक्षाच्या फलोत्पत्तीला कारण पुष्टता आहे का, जलसिंचन आहे, पुष्टता आहे. जलसिंचनाने पुष्ट जो वृक्ष त्याची पुष्टता फलास हेतू आहे. जलसिंचन फलास हेतू नाही. जलाचं सिंचनामुळे फल झाले का पुष्टतेमुळे फल झाले,
तशी कर्म उपासना ही ज्ञानाच्या उत्पत्तीस म्हणजे अंतःकरण शुद्धीस उपयोगी आहेत, परंतु मोक्षोत्पत्तीस नाही. तशी कर्म उपासना केली का ती काय होतात, फक्त ज्ञानाच्या उत्पत्तीला उपयोग आहे त्यांचा. म्हणजे ज्ञानाच्या उत्पत्तीला म्हणजे ज्ञानाची उत्पत्ती कुठे होते, अंतःकरण शुद्ध अंतःकरणात होते. म्हणून अंतःकरण शुद्धीला ह्या कर्म उपासनेचा उपयोग आहे, मोक्षोत्पत्तीच नाही. मोक्षाची उत्पत्ती होते काय कर्म उपासनेमुळं, अंतःकरण शुद्धी होते आणि तद्वारा काय होतं, मोक्ष प्राप्त होतो. तद्वारा म्हणजे अंतःकरण शुद्धी, त्याच्यामध्ये ज्ञानोत्पत्ती आणि ज्ञानोत्पत्तीद्वारा ते काय होते, मोक्षाला हेतू होते. पण मोक्षाला साक्षात हेतू हे कर्म उपासनेला आलं का ज्ञानाला आलं, साक्षात हेतुत्व कोणाला आलं, ज्ञानाला आलं. जलसिंचन फलास हेतू नाही. तशी कर्म उपासना ही ज्ञानाच्या उत्पत्तीस म्हणजे अंतःकरण शुद्धीस उपयोगी आहेत, परंतु मोक्षोत्पत्तीस उपयोगी नाहीत. म्हणून ज्ञानाहून पूर्वी, बरोबर आहे ना, म्हणून ज्ञानाहून पूर्वी अंतःकरण शुद्धी आणि निश्चलतेकरता कर्म उपासना करावी, ज्ञानानंतर मोक्षाकरता त्यांची जरुरी नाही. जोपर्यंत ज्ञान झालेलं नाही तोपर्यंत कर्म उपासना हे अंतःकरण शुद्धीसाठी करावी, परंतु अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर मोक्षरूपी फल उत्पन्न करण्यासाठी कर्म उपासना करू नये. त्यासाठी काय करावं, कर्म उपासना करू नये. मग कारण का, कर्म मोक्षास कारण नाही. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मोक्षाकरता कर्माची गरज आहे का, नाही. त्याचे फल काय होतं, अंतःकरण शुद्धी, ते तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. कर्म मोक्षास कारण नाही असे आमचे म्हणणं नाही, परंतु समुच्चय वाद्याप्रमाणे ज्ञान कर्माचा समसमुच्चय आम्ही मानत नाही व तसे मानणे योग्यही नाही, हे वर सिद्ध केलेच आहे. आम्ही काय म्हणतो, कर्म मोक्षास कारणच नाही असं आमचं म्हणणं नाही. साक्षात कारण नाही, परंपरेनं कारण आहे, परंतु समसमुच्चयवाद्याप्रमाणे ज्ञानकर्माचा समसमुच्चय आम्ही मानत नाही. आमचं काय म्हणते, कर्म हे मोक्षाला कारण नाही असं आमचं म्हणणंच नाही, परंतु समसमुच्चयवाद्यांचं म्हणणं काय, कर्म आणि ज्ञान हे दोन्ही मिळून एका पुरुषाने एकाच कालात केलेलं अनुष्ठान हे मोक्षाला कारण आहे. म्हणजे कर्म आणि ज्ञान ह्या दोघांचे अनुष्ठान एकाच पुरुषाने एकाच काळात करायचं, आणि असं केलं तरच त्या कर्म आणि ज्ञान ह्या समसमुच्चयापासून त्याला मोक्ष प्राप्त होतो. असं समसमुच्चयवाद्यांचं जे म्हणणं आहे ते आम्हाला मान्य नाही व तसे मानणे योग्य नाही, हे वर सिद्धच केले आहे. का बरं योग्य नाही, तर कर्माचा अधिकारी कर्माचं फल आणि कर्माचं स्वरूप वेगळं, ज्ञानाचं अधिकारी ज्ञानाचं फल आणि ज्ञानाचं स्वरूप वेगळं. म्हणून हे एकच मनुष्य ह्या दोन्हींचं एका काळात अनुष्ठान करू शकणार नाही, असं आम्ही मागं तुम्हाला पटवून दिलं. परंतु क्रमसमुच्चयाचा आमच्या मतात स्वीकार आहे, परंतु आमच्या मतात क्रमसमुच्चय आम्ही मानतो. प्रथम अंतःकरण शुद्धीसाठी कर्म, नंतर अंतःकरण स्थिरतेसाठी उपासना, नंतर तत्त्वज्ञानासाठी श्रवण मनन आदी साधनं, मग त्या ज्ञानाने जीवब्रह्मैक्य ज्ञानाने होणारा मोक्ष, हे सगळं साधन आम्ही मानतो. कर्म उपासनेचा त्याच्यामध्ये आम्ही धिक्कार केला आहे का, नाही. परंतु कर्म उपासनेला मोक्षाचं साक्षात साधनत्व सांगितलं आहे का, नाही. ज्ञानाला साक्षात साधनत्व सांगितलं आहे का, हो. मग त्याला उपदबलक अशा प्रकारची ज्ञानाहून पूर्वी कर्म उपासना मानली की नाही, मानली. त्यांचं फल दृष्ट आहे का अदृष्ट आहे, कर्म उपासनेचं अदृष्ट आहे. ज्ञानाचं फल दृष्ट आहे की नाही, दृष्ट फल आहे का अदृष्ट फल आहे, दृष्ट. असा आम्ही विभाग करून सांगितला. याला आम्ही काय म्हणतो, क्रमसमुच्चय, आणि क्रमसमुच्चय आम्हाला देखील मान्य आहेच. आम्ही पण सांगतो, परंतु क्रमसमुच्चयाचा आमच्या मतात स्वीकार आहे. क्रमसमुच्चय म्हणजे प्रथम एक नंतर दुसरं, प्रथम कर्म नंतर ज्ञान, अशा प्रकारचा क्रमसमुच्चयाचा स्वीकार आमच्या ठिकाणी म्हणजे आमच्या मतातही केलेला आहे. आमच्या मतात म्हणजे वेदांत मतात देखील केलेला आहे. परंतु क्रमसमुच्चयाचा आमचे मतात स्वीकार आहे. चित्तशुद्धीकरता प्रथम कर्म, नंतर निश्चलतेकरता उपासना करणे आवश्यक आहे. अंतःकरण शुद्ध आणि निश्चल झाल्यानंतर जिज्ञासूने श्रवणविरोधी कर्म उपासनेचा त्याग केला पाहिजे. म्हणून उत्तम जिज्ञासू आणि ब्रह्मवेत्ता यांना कर्म उपासना निष्फळ आहे. प्रत्येक पद आपण जर चांगलं लक्षात घेतलं, हे आपल्याला कळलं सिद्धांत रूपाने, आणि आपल्याला जर पटलं तर आपले आयुष्यभर आपल्याला मार्गामध्ये कुठं आडखळत जावं लागणार नाही. आपण निष्प्रतिबंध, आपल्याला कळलंय कुठं जायचं आणि कसं जायचं. फक्त कोणी जायचं हेच कळलं नव्हतं. आपलं जेव्हा आपल्याला कळेल का आपल्याला जायचं आहे, तेव्हा मग कोणत्या मार्गाने जायचं मार्ग पण माहिती आहे, आणि मार्गाने कोणतं गाव आहे त्याचा पत्ता पण माहिती आहे. फक्त आतापर्यंत शांत काय झाले, दमानी पाहू, आहे की नाही. अजून कुठे वेळ गेलेली आहे की नाही. अल्प आयुष्य मानवदेव म्हणतात, पण शतवर्ष
काय शत गणिले हे ध्यानात आहे. अल्प आयुष्य काय आपल्या लक्षात नाही. आणि ज्या वेळेला आपल्या लक्षात येईल त्यावेळेला आपण आपल्या मार्गाने बरोबर जाऊ, आहे की नाही. तर हे सांगतात. शिवाय कर्म उपासनेपासून उत्पन्न झालेले ज्ञान कर्म उपासनेचे रक्षण होत. इथं हे सांगितले, अंतःकरण शुद्ध होत नाही, अंतःकरण स्थिर होत नाही तोपर्यंत मनुष्याने काय करावे, कर्म उपासना करावी. आणि नंतर काय करावं, ज्ञानाचं अंतरंग साधन जे श्रवणाधिक त्याच्याकडं प्रवृत्त व्हावं. आता जेव्हा जिज्ञासूच्या मनामध्ये उत्तम जिज्ञासू की मला मोक्ष प्राप्त व्हावा, किंवा ज्याला ब्रह्मवेत्ता आहे, ज्याने विचाराच्या द्वारा मी ब्रह्म आहे असं ज्याला ज्ञान झालं, मग अशा वेळेला जो उत्तम जिज्ञासू आहे तो जर कर्म करायचा म्हणेल, अजून त्याला ज्ञान झालं नाही तरी त्यांनी श्रवणाधिक साधनच करावीत, कर्म उपासना करू नाही. कारण तो उत्तम जिज्ञासू आहे, त्याचं अंतःकरण शुद्ध झाले, स्थिर झाले. अशा वेळेलाही जर तो मोक्ष फल उत्पत्ती करता कर्म उपासना करायला लागेल तर कर्म उपासनेमध्ये काय लागतं, उपास्य उपासक भागाचा भेद लागतो, कर्ता भोक्ता भेद लागतो. आणि तुम्हाला मोक्षामध्ये काय लागतं, भेद आहे का अभेद आहे, जीव ब्रह्मैक्य अभेद आहे. मग जर तुम्ही जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचं चिंतन करत असला तर कर्म उपासना कराल तर त्या ठिकाणी द्वैताचे संस्कार दृढ होतील का अद्वैताचे होतील. तुम्ही लगेच म्हणायला लागला, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तो देव आयुष्य करी, असं म्हणाल की नाही. गोठविनं लाळ ब्रह्मज्ञानी हाती. मग तुमचं कर्म उपासना जर तुम्ही करायला लागाल सत्यत्वाने तर त्याविषयी जो तीव्र मुमुक्षू आहे त्याच्या ज्ञानाला दृढता येईल का, दृढता होणार नाही. मग त्याचा कर्म उपासनेचा विरोध येईल का नाही, जो उत्तम जिज्ञासू असला. तसंच ते सांगतात, जो ब्रह्मज्ञानी पुरुष आहे, ब्रह्मवेत्ता पुरुषाला ज्ञान काय झाले, असंगोहम निर्विकारोहम, आहे की नाही, न करता न भोक्ता, आहे की नाही, न पापी न पापम न पुण्यम, आहे की नाही, चिदानंद रूप शिवोहम शिवम. आणि तो म्हणायला लागला की नाही पण आमकं माझं उपास्य आहे, मी त्याचा उपासक आहे, मला स्वर्गलोकादी भोग्य आहे आणि मी त्याचा काय आहे, भोक्ता आहे आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या कर्माचा करता आहे, म्हणून मी ते कर्म करणार. आता याच्या ठिकाणी भेद निश्चय होईल का अभेद निश्चय होईल, ज्ञान झालेलं आहे ब्रह्माचं आणि ते अदृढ नाही तर दृढ अपरोक्ष ज्ञान झालेलं आहे. आणि तो म्हणे नाही पण जरी ज्ञान झालं तरी कर्म उपासना केलीच पाहिजे. कशासाठी, ज्ञानाच्या रक्षणासाठी, आहे की नाही. अरे ज्ञानाचं रक्षण होईल का त्या ज्ञानाचं भक्षण होईल. ज्ञानाचं रक्षण व्हायला काय लागतं, अद्वैत चिंतन दृढ करावं लागतं, अकर्ता अभोक्ता जीव ब्रह्माची एकता मिथ्यात्व हे करावं लागतं. आणि इथं तू जर म्हणायला लागला कर्म उपासना करील तर याच्यामध्ये मिथ्यात्व दृढ होईल का तुझं सत्यत्व दृढ होईल, भेद दृढ होईल का अभेद दृढ होईल, भेद निश्चय वाढेल का अभेद निश्चयाला बाधा येईल, दोन्ही पण होतील, आहे की नाही. काय होईल, दोन्ही पण होतील, असं होईल. म्हणून उत्तम जिज्ञासू आणि ब्रह्मवेत्ता यांना कर्म उपासना निष्फळ आहे. शिवाय कर्म उपासनेपासून उत्पन्न झालेले ज्ञान कर्म उपासनेने रक्षण होते. कर्म उपासना न करील तर ते उत्पन्न झालेले ज्ञान नष्ट होईल. म्हणून ज्ञानवानाने कर्म उपासना केली पाहिजे असे म्हणणे म्हणजे शास्त्राविषयीचे आपले अज्ञान प्रगट करणे होय. आता हे बघा, ते म्हणतात ते आता मग सांगितलं ना, त्याला काय नाव दिलं माहिती आहे का, असं जर कोणी म्हणत असेल तर त्याला काय नाव दिलं माहिती आहे का, असं शास्त्राचं अध्ययन करून जर कोणी म्हणत असेल पंडिताधम. तिथं भाष्यामध्ये कोणते पंक्ती कोणता शब्द दिला, हे पंडिताधम आपण अनुवाद करून सांगितलं तर सांगा कोणी पण याचं, पंडितापसद असं त्याला सांगितलं. 12 वाजून गेले. पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञान हे होतं का. आता 12 वाजल्यावर काय आहे आता जर बघताच राहिलं नाही शिल्लक आणि मला काय वाटलं की 11:15 वाजले अजून लाज मी पुन्हा पाहते, म्हणलं 11:10 झाले पण आता 11:15 वाजले, म्हणलं आता आज जरा लवकर झालं. पांचाळ महाराजांचे 12च वाजले. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम. मी नाही ते घड्याळ न पाहिल्यामुळं क्षमा करा.